त्यामुळे थांबलेली प्रक्रिया आजपासून पुन्हा सुरू झाल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। एक्सच्या माध्यमातून याविषयी त्यांनी माहिती दिली आहे। महिलांना आर्थिक आधार, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारी योजना असल्याचं सांगत टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करायला सुरुवात केल्याचं त्यांनी म्हटलंय। त्या काय म्हणतात पहा, महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकत आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे। विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून दुसऱ्या टप्प्यात सुमारे 67,92,292 भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। तर या योजनेचे पैसे यायला आता सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील हप्ता वितरण सुरू होत आहे आणि आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली ही प्रक्रिया आजपासून आता सुरू झाली आहे। आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया थांबलेली होती। निवडणुकीपूर्वीच नोव्हेंबरपर्यंतचे हप्ते देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला होता आणि त्यानुसार नोव्हेंबरपर्यंतचे हप्ते हे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच देण्यात आलेले होते आणि आता पुढची प्रक्रिया सुरू झालेली आहे। स्वतः मंत्री आदिती तटकरे सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत। आदितीजी, आपण एक्सपोज केलेलीच आहे, हप्ता वितरणाला सुरुवात झाल्याचं कळतंय, कशी असणार आहे आता ही प्रक्रिया? नाही, याच्यामध्ये साधारणपणे सगळ्या लाभार्थ्यांपर्यंत हप्ता वितरण होण्यासाठी 3-4 दिवसाचा कालावधी लागत असतो। त्याची प्रक्रिया आपण आजपासून सुरुवात केलेली आहे आणि आज साधारणपणे आपण पहिल्या टप्प्याच्या लाभाची म्हणजे डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची आपण सुरुवात करत असताना आज 67 लाख महिलांना आपण लाभ डीबीटी आपण सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 12 लाख असे आहेत ज्यांचं आधार सीडिंगमुळे आधी राहिलेलं होतं। म्हणजे आधार सीडिंग न झाल्यामुळे एकच मिनिट, अरे हॅलो, आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांचं आपण जे राहिलेले होते त्यांची आजपासून आपण प्रोसिजर चालू केली आहे। पुढच्या 3-4 दिवसामध्ये साधारणपणे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना 1500चा जो लाभ आहे दर महिन्याचा तो वितरित निश्चितपणे आदिती पुढच्या 3-4 दिवसात 1500चा जो लाभ आहे तो वितरित होईल असं आपण म्हणत आहे। 2100 रुपये कधी मिळणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे जो सध्या महाराष्ट्रात चर्चेला जातोय। तुमच्याकडून हे उत्तर आम्हाला अपेक्षित आहे की 2100 रुपये मिळायला कधीपासून सुरुवात होणार आहे, काय त्यासाठीची प्रोसेस असेल? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्या वेळेला त्यांनी पहिली पत्रकार परिषद ही घेतली त्याच वेळेला त्यांनी त्या संदर्भातली जी सरकारची भूमिका आहे किंवा जे नियोजन आहे ते स्पष्ट केलं। अर्थसंकल्पीय बजेट ज्या वेळेला पुढच्या वर्षी मांडण्यात येईल त्यावेळेला त्या संदर्भातला जो काही विचार आहे सकारात्मक पद्धतीनं तो त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। आता आपण जे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये रखडलेला जो म्हणजे स्थगित केलेला जो लाभ होता पण आपण नोव्हेंबर महिन्यापर्यंतचा लाभ आपण वितरित केला होता, पण आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबरच्या महिन्याचं जी लाभाची आहे ती वितरणाची सुरुवात आपण केलेली आहे आणि डिसेंबरच्या अखेरीस पर्यंत ह्या महिन्याचा लाभ जो आहे तो पात्र लाभार्थींच्या खात्यामध्ये तो सन्मान निधी पोहोचलेला असेल। ठीक आहे, म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत 1,500 रुपयेच मिळत राहतील असं तुम्ही म्हणताय। आणि दुसरा महत्त्वाचा जो प्रश्न आहे की नवीन लाभार्थींच्या नोंदणीची प्रक्रिया अनेक ठिकाणी रखडल्याचं दिसतंय, याबाबत सध्या काय चित्र आहे? ही प्रक्रिया कधी सुरू होणार आहे आणि कधी ती सुरळीत होईल? नाही, रजिस्ट्रेशनची शेवटची जी मुदत होती ती 15 ऑक्टोबर पर्यंत होती आणि 15 ऑक्टोबर पर्यंतचं रजिस्ट्रेशन हे झालेलं आहे आणि ते साधारणपणे 2.5 कोटीपेक्षा जास्त जे लाभार्थ्यांची रजिस्ट्रेशन आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे। अद्यापपर्यंत आता पुन्हा रजिस्ट्रेशन कधी सुरुवात करण्याच्या संदर्भातलं काही निर्णय झालेला नाहीये। आता आम्ही साधारणपणे जे रजिस्टर्ड झालेले आहेत जे पात्र आहेत आणि त्यावर आपण त्यांच्यापर्यंत तो सन्मान निधी पोहोचवण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण करत आहोत आणि जे पात्र होऊन
अप्रूव्ह जे होऊन आधार सीडिंगमुळे जे राहिलेले लाभार्थी आहेत त्यांच्यावर आपण जास्ती हे करून त्यांनाही ह्या योजनेचा लाभ कसा मिळेल याकडे आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन सुरू करण्यासंदर्भातला अद्याप तरी काही निर्णय झालेला नाहीये. पण साधारणपणे जे पात्र लाभार्थी आहेत राज्यातले त्यापैकी म्हणजे 90% पेक्षा अधिक जे रजिस्ट्रेशन आहे ते आम्हाला झालेलं असं एकंदरीत अनुभवायला मिळतंय. ठीक, सध्या तरी निर्णय झालेला नाही असं आपण म्हणताय, मात्र हा होऊ शकतो का भविष्यात, असा काही सरकारचा विचार आहे का नवीन रजिस्ट्रेशन नव्या एंट्रीज घेण्याचा? नाही, त्या संदर्भातलं एक तर लाभार्थीची जी एकंदर जो एक अंदाजित जो आकडा जो विभागाने किंवा पूर्वीच्या कालावधीमध्ये जो काढला गेलेला होता त्यामधली आणि आता रजिस्ट्रेशन जे झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टी बघून त्या संदर्भातला जो योग्य तो निर्णय तो पुढच्या कालावधीमध्ये घेण्यात येईल. शेवटचा प्रश्न आदितीजी, अनेक अपात्र लाभार्थी सध्या या योजनेचा लाभ घेत आहेत अशी सुद्धा चर्चा आहे. हे सगळे निकष पुन्हा तपासून पाहिले जाणार आहेत का? याच्याविषयी कशा प्रकारची स्क्रुटिनी प्रक्रिया सरकारकडून राबवली जाणार आहे? एक तर या संदर्भातली भूमिका मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा मधल्या कालावधीमध्ये स्पष्ट केली की जिथून आम्हाला कंप्लेंट्स प्राप्त होतील तर त्यांच्या संदर्भातली जी काही स्क्रुटिनी आहे किंवा त्या संदर्भातली जी चौकशी आहे ती निश्चितपणाने करण्यात येईल. काही तक्रारी तशा पद्धतीच्या जर प्राप्त झालेल्या असतील तर त्या सुद्धा आम्ही योग्य पद्धतीनं तपासून घेऊ आणि मग त्याच्या संदर्भातला निर्णय होईल. सरसकट स्क्रुटिनी किंवा अशा संदर्भातली काही चर्चा किंवा अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाहीये आणि कुठेही अजून निकषांमध्येही बदल नाही करण्यात आलेले आहेत. निश्चित, या ज्या तक्रारी आपण म्हणताय याविषयी तुम्ही अधिक स्पष्ट सांगू शकाल का? या तक्रारी प्राप्त होतील म्हणजे कुठून या तक्रारी प्राप्त होणं अपेक्षित आहे? कशी ती प्रक्रिया असणं अपेक्षित? साधारणपणे स्थानिक पातळीवरून म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या इथे प्रत्येक गावामधलं तलाठी कार्यालय आहे किंवा तिथले जी काही म्हणजे जी आमची म्हणजे योजना पोचवायची जी काही यंत्रणा असते म्हणजे अंगणवाडी सेविका असतील किंवा तुमचे आशा सेविका असतील, काही ठिकाणी तलाठी असतील किंवा सेवा सुविधा केंद्राचे असतील, यांच्याकडे ज्या तक्रारी लाभार्थ्यांच्या संदर्भातल्या प्राप्त होतील किंवा काही वेळेला आम्ही ज्या वेळेला डीबीटी करत असतो, मागच्या वेळेला असं झालं होतं की डीबीटी केल्यानंतर करायच्या प्रोसिजरच्या वेळेला जाणवलं होतं की एकाच आधार कार्डवर काही रजिस्ट्रेशन वगैरे करण्यात आलेले आहे. मग त्यावेळेला आम्हाला कळल्यावर लगेचच त्याच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करण्यात आलेली होती. काहींनी बँक अकाउंट्स वेगवेगळे असे देऊन एकाच आधार कार्डवर फॉर्म भरलेले होते, काही पुरुषांनी भरलेले होते. तर ते ज्या वेळेला शासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आलेलं होतं त्यावर सुद्धा जी त्यांचे अकाउंट सील करणं असेल किंवा इतर कारवाई जी आहे ती त्या पद्धतीनं करण्यात आलेली होती. अशा पद्धतीच्या जर काही स्थानिक पातळीवरून तक्रारी आल्या तर निश्चितपणाने त्यांची जी काही योग्य ती चौकशी आहे आणि स्क्रुटिनी आहे ती करण्यात येईल. निश्चित, धन्यवाद आदिती तटकरेजी. एबीपी माझाला आपण ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. दोन महत्त्वाच्या गोष्टी आदिती तटकरे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून सांगितलेल्या आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुढचा निर्णय होईपर्यंत 1500 रुपयांचाच हप्ता दर महिन्याला मदत मिळत राहणार आहे. 2100 करण्याबाबतचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात किंवा त्यानंतर होऊ शकतो. दुसरी गोष्ट, सध्या तरी नवीन रजिस्ट्रेशन्स कुठलेही घेतले जाणार नाहीत असं दिसतंय. अशी प्रक्रिया सध्या तरी कुठली सुरू नाहीये. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तक्रारी आल्या तरच स्क्रुटिनी होईल, अन्यथा सरकार स्वतःहून कुठल्याही प्रकारे लाडक्या बहिणींची या खात्यांची अकाउंट